गोहत्या कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर गोरक्षक सेनेचं आंदोलन। प्रशासनाला वारंवार कत्तलीसाठी आणलेले गोवंश पकडून देऊन सुद्धा कत्तलखाना कारखानदार यांच्यावर कारवाई केली जात नाही। आरोग्य अधिकारी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्याचबरोबर गणेशनगर येथील कत्तलखान्यामध्ये गायीचे पाय, वास, शिंगे, कवटी आढळून आलेली आहे। गणेशनगर येथे कापण्यास परवानगी नसताना मुक्या जनावरांवर अत्याचार करत आहेत। भादवीचं कलम 48 आणि 11 नुसार मुक्की जनावरे यांच्यावर करुणा सद्भावना बाळगून त्यांचे संवर्धन करणे सर्वांचे कर्तव्य असताना त्याची कत्तल करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नेत्यांवर आणि समाजकंटकांवर कारवाई करावी। गणेशनगर येथील बेकायदेशीर कत्तलखाना आणि गोहत्या कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनास जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले। आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन घेण्यात आले। त्या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते बेकायदेशीर कत्तलखाना, गणेशनगर येथील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करा म्हणून आम्ही वारंवार शासनाला व अधिकाऱ्यांना कळवलेले आहे, तरीसुद्धा अजून शासनाला जाग आलेली नाही। म्हणून आम्ही घंटानाद आंदोलन केलेले आहे। 2015चे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गोरक्षाच्या विरोधात 2015ला कायदा स्थापन केला। त्या कायद्याअंतर्गत गोमांस बाळगणे, गो हत्या करणे, मुक्या जनावरांवर अत्याचार करणे हे कठोर गुन्हे नोंद असताना, कठोर कायदे असताना तरीसुद्धा या कायद्यांना ढाब्यावर बसवून यांनी कत्तलखान्यामध्ये सर्रास जनावरे कापायचे धंदे चालू केलेले आहेत व यांना राजकीय वरद असताय। काही समाजकंटक ह्यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे यांचे प्रभाव वाढत आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। तर या सर्व गोष्टींची बाब घेऊन हा बेकायदेशीर कत्तलखाना बंद झाला पाहिजे। त्याचबरोबर जे नेते गोमांस यज्ञामध्ये वापरलं जातं किंवा आधी जे खात होते असं म्हणून जे दिशाभूल करत आहेत, त्या असल्या समाजकंटकांवर सुद्धा 302 नुसार कारवाई झाली पाहिजे। एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी व SP साहेबांना निवेदन देणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।